आज आमचे मित्र अक्षय अण्णासाहेब देवकर जे मराठी कामगार सेनेच्या राज्य चिटणीस पदाचे अध्यक्ष आहेत, त्यांचा आज वाढदिवस आहे. तर त्यांची अशी इच्छा होती की त्यांनी वाढदिवस जे वृद्धाश्रमात राहणारे आजी आजोबा आहेत त्यांच्यासोबत करण्याची इच्छा व्यक्त त्यांनी केली होती. म्हणून आम्ही आज त्यांच्या सर्व मित्रांसोबत आज इथे फक्त अक्षय साहेबांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी इथं आलो आहोत. तर आज तुम्ही वयस्कर असल्यामुळे तुम्ही इथे नाही येऊ शकत, पण तिथून राहून यांना एक त्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी आशीर्वाद द्या, एवढीच आम्ही इच्छा इथं व्यक्त करतो. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर अक्षय दादा, हॅपी बर्थडे टू यू. अक्षय या बाबा या तुम्ही या. हा मी पकडतो. हां तुम्ही खावा बाबा. पूर्ण खावा. खावा खावा पूर्ण खावा. 100 वर्ष झाला. नक्कीच तुमचा आशीर्वाद असेल. चक्रदेव हिताय परस्सा चक्रमचरद पश्ये मशरदा शतन जीवे मशरदा शतम. उभे राहा. हे राजकारणात सक्रिय आहे. काय वाटतं तुम्हाला? नाव काढा तुम्ही, घराण्याचं नाव काढा. आजी खावा. एक थोडंसं खावा. आशीर्वाद द्या आम्हाला. खावा तुम्ही. हॅपी बर्थडे. थँक्यू. छुपी है कहाँ मन तड़पता है नंता अभी तुम साल हाथी आलर में हंस चंबला गाना बस का बस ते दिस में ना मला इस्लाम को बाई इस्लाम मला बघितलं काल आता को बाई आहे दिस करायचे हो पापडा जर स्टार्टिंगला कमी दिली. सुनी दे. थँक्यू. थँक्यू. आपका शुक्रिया. थँक्यू. धन्यवाद. हा चालू करा. करा करा सुरू करा. आरामात खावा, अजून आहे. तुझ्या म्हणजे डोक्यामध्ये कल्पना कशी काय आली आज इथे कार्यक्रम? आता काय आम्ही सगळे बड्डे सेलिब्रेशन हे तर सगळीकडे होतच राहतं, पण बोललो जरा एक म्हणजे डोक्यात होतं की अनाथ आश्रम किंवा वृद्धाश्रम असं दोन्हीपैकी कुठेतरी जावं. त्यानंतर आता इकडे खारघर वगैरे जे शहरी भागात आहे ना, तिथं सर्रास सगळेच जण देतात. इकडे थोडंसं कमी प्रमाणात असतं ना, बोललं आपण इकडे थोडंसं लांब जाऊन करावं. आणि आमच्यामध्ये कशी इंटरव्ह्यू होतो ॲडमिशनला, तसं आम्ही इंटरव्ह्यू घेतो. आमच्या प्रश्नांची व्यवस्थित उत्तरं मिळाली ओके तर त्यांना आम्ही कन्सेशननी काम करतो, आणि नाही मिळाली तर मग आम्ही मॅक्झिमम 8,000 रुपये देतो महिन्याला. गव्हर्नमेंट किती करतो तुम्हाला? गव्हर्नमेंट तर आहे समज. आणि आपल्याकडे आर्थिक व्यवहार काय होत नाही. नाही बोलला मला स्वप्नील बोलला ना, बोलला इथे फक्त मी त्याला नाव सांगितलं पण ते समजलं नाही. ते इथं आल्यावर त्याला समजलं, बोलले ओळखीचेच आहेत, चांगला बोलले. आमच्याकडे आर्थिक व्यवहार बिलकुल नाही. तर तुम्ही आलात तर तुम्ही म्हणाले 10,000 रुपये घ्या. खुशीनं काय असेल ते थोडक्यात ते घेतच नाही आपण. घेतच नाही. मला जे सामानाची यादी बनवतो हां
तर प्रॉपर्टी माझ्या असल्यामुळे मला काय भाडं द्यावं लागत नाही कोणाला. आज आमच्या या आश्रमामध्ये म्हणजे खूप आनंदाची गोष्ट आहे की अक्षय देवकर साहेब आमच्याकडे आलेले आहेत. ते आजच्या या त्यांच्याकडे वयाकडे बघितल्यानंतर असं वाटतं की खूप चांगला संदेश आहे लोकांसाठी हा, की आश्रमात येऊन वाढदिवस साजरा करायचा. हे खूप मोठी संकल्पना आहे आणि मी त्यांना ना मनापासून धन्यवाद देतो. कारण आत्ता ह्या वयामध्ये जनरली लोक मोठ्या मोठ्या हॉटेलला जातात, पार्ट्या करतात आणि वाढदिवस साजरे करतात. पण त्यांची संकल्पना एवढी मोठी आहे आणि समाजासाठी खूप चांगला संदेश आहे हा. तर मी त्यांना खूप खूप माझ्या या आश्रमातर्फे आशीर्वाद देईन की त्यांची उत्तरोत्तर प्रगती होत जावो आणि देव त्यांना खूप मोठे आशीर्वाद देऊन चांगल्या पदावर ते पोचावत असे मी ईश्वरचरणी प्रार्थना करताना दोन शब्द संपवतो.